म्हणजे आता ढोल पथक सुरू होतं. म्हणजे समजा आपण वादन तुम्ही लाईनमध्ये थांबता. ध्वजानी सुरुवात होती. म्हणजे ध्वजाचा नक्की मान काय ध्वजप्रणाम किंवा गेल्या काय त्याबद्दल जरा कशी सुरुवात होती त्याची? ध्वजप्रणाम घेतल्याशिवाय वादनच सुरू होत नाही. बरोबर आहे. हां. पहिले बाप्पाच्या पाया पडायच्या नंतर ध्वजप्रणाम करायचा हां, हां. आणि मग तो कल्लोळ वाजवला जातो. बरं, बरं, बरं. तो ध्वजप्रणामाशिवाय आणि ध्वज हा कायम सरळ रेषेतच पुढे जातो. बरं. माघारी येत नाही तो. अच्छा, अच्छा. तो हां. पुढेच जायचा असतो तो हां, तो ध्वज. निशाण आहे आपला, की ती ते निशाणी तिथून पुढे ती पुढेच घेऊन जायचं जातो. असतं. ते बरोबर. मागं घेऊन यायचंच नसतं कधी. हो, हो, हो. आणि ते खूप छान वाजवतात. मग त्याच्यामध्ये फुलं पण असतात किंवा लहान त्याच्यामध्ये मुलं पण वाजवतात त्याच्यामध्ये घेतात बरेच ते. फॉर्मेशन आहे. तुम्ही हं. शंकरपाळी म्हणू शकता, स्वस्तिक म्हणू शकता. हां, हां. त्यानंतर 1 ते 5 हात आहेत, 1 ते 7 आणि नवीन मुलं दरवर्षी काही ना काही नवीन बसवतात. वेगवेगळं आणतात ते हो, काहीतरी. वेगवेगळं नवीन-नवीन करतात. तो हं. ध्वज खाली ठेवायचा नसतो. तो जमिनीवर पडू द्यायचा नसतो. बरोबर आहे. त्याचा मान हा पदकाचा मान असतो. हां, बरोबर. तेच एक मेन निशाणच असतं. म्हणजे निशाण असते. पूर्वीच्या काळापासून जे हो, आपलं राजे पूर्वीच्या महाराजांनी काळापासून. केलेलं आहे. हो, निशाण हे कायम हो. आपलं बलस्थान आणि आहे. तो हं. ध्वज हातात घेऊन चालायचा ना, तर तो कंटिन्यू 7 तास नाचत नाचवला असतो. पाहिजे तो कंटिन्यू. आणि बरोबर. तेवढी मुलं ते करतात. ते करतात. हिरिरीने करतात तेवढी बरोबर. मुलं.